कैलासात सगळी देवसेना युद्धासाठी एकत्र आली। हे मणी आणि मल्ल यांच्यापासून लपून राहणे शक्य नव्हते। पिताश्री, आपल्याला काहीतरी करायला हवे। निकुंभ, मी असताना तू काळजी करतोस? मला ठाऊक आहे त्या महादेवांच्या शक्तीला, घृतमारीला तुम्ही एकट्याने युद्धात पराभूत केले आहे। पण किती सैन्य एकत्र झाले आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? 7 कोटी। म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे? निकुंभ, इथं बसून त्रिलोकात सत्ता गाजवतो मी। अरे 7 कोटी सैन्य असलं म्हणून बिघडलं कुठं? अरे तू तुझ्या बापाला अजून युद्धभूमीवर पाहिलं नाहीस। युद्धाची आवश्यकता त्यांना आहे, आपल्याला नाही। याचा अर्थ आपण त्यांनी आक्रमण करण्याची वाट पाहायची। युद्धासाठी पहिलं पाऊल त्यांना टाकू दे, युद्धाची सुरुवात त्यांना करू दे, शेवट आपण करायचा। चिंता नसावी। बंधू, या युद्धासाठी पहिलं मी जाणार। धीर धर मणी। पण इतकी विशाल देवसेना एकत्र झाली आहे, ती कैलासातून कुठे आणि कशी जाणार याची कल्पना नाही। ते मलाही पाहायचंय। आपल्या गुप्तचरांना त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगा। होय बंधू। मणी आणि मल्ल हे कितीही अहंकारी असले तरी त्यांना ही युद्धाची चाहूल लागलीच। हे एक महायुद्ध होते। प्रत्यक्ष श्री खंडेरायांकडे 7 कोटी सैन्य होते। विध्वंस अटळ होता, संहार होणारच होता आणि म्हणूनच श्री ब्रह्मदेवांनी सर्वांसमक्ष आपली भूमिका मांडली। हे महारुद्रा, हे श्री मार्तंड भैरव, सृष्टीवरती जे संकट आले आहे त्याचे निवारण करण्यासाठी समस्त देवसेना आपल्या शुभ शक्तीनिशी इथे कैलासात सिद्ध झाली आहे। त्याचे अधिपत्य आपण आज करावयाचे आहे। ही या सृष्टीची निर्मिती करीत असताना शुभाबरोबर अशुभही जन्माला आले, परंतु त्यांचा संहार करण्याचा अधिकार आपल्याकडे आहे। प्रत्यक्ष आपण या आधीही सत्यासाठी हा संहार केला आहे। माझी आपणास एकच विनंती आहे की या महायुद्धात जे जे सुंदर आहे, जे जे शुभ आहे त्याचे संरक्षण व्हावे। ब्रह्मदेव, या सृष्टीच्या नियमांप्रमाणे ज्याच्या त्याच्या कर्माचा लेखाजोखा या निमित्ताने मांडला जातो, पण हे माझ्या ध्यानात राहील। जे सत्य आहे, सुंदर आहे, त्याचं संरक्षण करणं आपल्या सर्वांचे दायित्व आहे। त्रिमूर्तींचे आपापले असे कार्य असते। श्री ब्रह्मदेव हे निर्माण करता, श्री महादेव हे संहार करता आणि श्री विष्णू हे जगत पालक। म्हणून आपण त्यांच्याकडे जगद्गुरु म्हणून पाहतो। त्यांचे स्तवनही आपण असेच करतो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।